राज्याच्या आणि केंद्राच्या केंद्रस्थानी नेहमी पवार कुटुंबीय राहिलेले आहेत आणि सत्तास्थानं आपल्या कुटुंबामध्ये कायम आहेत। अशा परिस्थितीत मराठा आणि ओबीसी जो संघर्ष राज्यामध्ये खूप फोफावलेला आहे किंवा त्याच्यावरती वातावरण जे तापलेलं आहे त्याची जबाबदारी पवार कुटुंबीय घेणार का? पवार कुटुंबाने काय केलंय? 1994चा जो GR आहे तो पवार साहेबांच्याच काळामध्ये काढला गेला होता, ज्याच्यामध्ये ओबीसी जी सूची आहे त्याच्यामध्ये 3 ते 4 जाती समाविष्ट केल्या गेल्या आणि मंडल आयोग लागू सुद्धा पवार साहेबांच्याच काळात झालेला आहे। मग ही जबाबदारी पवार कुटुंबियांचीच नाही का? नाही, काय ताईंनी पवार साहेबांनी वेळोवेळी त्यांनी त्याच्यावर भाष्य केलंय, त्याच्यावर ते बोललेत। ताई संसदेत पण त्याच्यावर बोललेत, पवार साहेब पण खासगीमध्ये त्याच्यावर बोलतात। आपण सगळ्या समाजांसाठी साहेबांनी काही ना काहीतरी निर्णय घेतलेत पूर्वीपासून। साहेब आता 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत, 10 वर्ष कृषी शेती मंत्री होते, त्याच्यामुळे 50, 55, 60 वर्षाचा तो जो त्यांचा अनुभव आहे, अनेक त्यांनी तेव्हा तिथं निर्णय घेतलेत। सगळ्या समाजांसाठी त्यांनी काम केलंय, सगळ्या। आणि त्याच्यामुळे उद्या काही झालं तरी मग पवार साहेबांनाच आपण हे केलं पाहिजे या मताचा मी नाही।